नमस्कार विद्यार्थ्यांनो, सध्याला आपण गणिताचे पायाभूत नियम बेसिक ऑफ मॅथ्स बघतोय. संख्यांवरील क्रिया हा भाग आपला सुरू आहे. पूर्णांकांवरील क्रिया अभ्यासून झाल्यानंतर आता सध्याला आपण दशांश अपूर्णांकांवरील क्रिया बघत आहोत. मागच्या तासामध्ये आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी बघितली. आज आपल्याला दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार बघायचा आहे. तर मग सुरुवात करूयात आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार या प्रकारे. संख्यांवरील क्रिया, दशांश अपूर्णांकांवरील क्रिया, बेरीज वजाबाकी झाले, गुणाकार नवीन प्रकार. पूर्णांकांवरील क्रियांमध्ये पण आपण गुणाकार बघितला होता. गुणाकारामध्ये तीन घटक येतात: गुण्य, गुणक आणि गुणाकार. आपण ज्या संख्येला गुणायचं त्याला गुण्य म्हणतो, ज्या संख्येने गुणायचं त्याला गुणक म्हणतो आणि जे काही उत्तर मिळतं त्याला गुणाकार म्हणतो. आठवलं ते स्वरूप इकडे लिहिलं होतं, गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार. मग गुणाकारासाठी नितांत आवश्यकता आहे पाढ्यांची. प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान 25 पर्यंत पाढे तोंडपाठ असावेत. एका दिवसाला एक पाढा पाठ करा, पण 25 पर्यंतचे पाढे प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडपाठ करून ठेवा. आणि आता संख्यांवरील क्रियांमध्ये दशांश अपूर्णांकांच्या क्रिया आपण बघत आहोत. पहिल्यांदा गुणाकार बघतोय, पाढ्यांची नितांत गरज आहे. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. 24.99 त्याला 0.7 ने गुणायचं. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करायचा. 24.99 गुणिले 0.7. लक्षात घ्या, प्रश्न आहे तसा लिहिला. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दिलेल्या संख्येत दशांश चिन्ह नाहीतसे असं गृहीत धरायचं. पॉइंट नाहीतसे असं गृहीत धरायचं. टिंब नाहीतसे असं गृहीत धरायचं. मग सर पॉइंट नाहीचे गृहीत धरलं तर आम्हाला 2499 मिळतील. अगदी बरोबर. पॉइंट नाहीचे गृहीत धरलं तर आम्हाला 7 मिळतील. अगदी बरोबर. मग पॉइंट नाहीचे गृहीत धरलं तर 2499 मिळतील. पॉइंट नाहीचे गृहीत धरलं तर 7 मिळतील. मग 7 आणि 2499 पूर्णांक संख्या आहेत. जसा पूर्णांक संख्यांचा गुणाकार आपण करायचो तसाच गुणाकार करा. पॉइंट नाहीचे गृहीत धरा 2499, पॉइंट नाहीचे गृहीत धरा 7 करा गुणाकार. छोटीने गुणा मोठीला, 7ने गुणा 2499 ला, आधी एकक, दशक, शतक, हजार. पॉइंट नाहीचे गृहीत धरला 7, पॉइंट नाहीचे गृहीत धरला 2499. छोटीने मोठीला गुणतोय 7ने आधी एककच्या नावाला, मग दशकच्या, मग शतक, हजार. उजवीकडून डावीकडे गुणा. पॉइंट नाही सगळी धरून बिंदू 7 आणि 2499 ला गुणतोय. 7चा पराबोला नावापर्यंत 7 9 63, 63 3, हातच्या आले 6. परत दशकच्या नावाला 7 9 63, 63 मध्ये हातचे 6 मिळवत, 63 आणि 6 69, 69 9, हातच्या आले 6, 69 9, हातचे आले 6. लक्षात ठेवा. 7 आणि 4 ला गुणा, 7 चौक 28, 28 मध्ये 6 मिळवा, 28 आणि 6 34, 34 4, हातचे आले 3. आता दोनाला गुणा, 7 दुने 14, 14 मध्ये हातचे 3 मिळवा, 17.
गुणाकार झाला 0.9चं गृहीत धरून 2499ला 7ने गुणलं 17,493 आले. संपूर्ण गुणाकार करून झाल्यानंतर गुणून झाल्यानंतर शेवटी पॉईंटचा विचार करायचा, दशांश चिन्हांचा विचार करायचा. आधी गुणाकार करून घ्यायचा पूर्णांकांचा आणि गुणाकार करून झाल्यानंतर आता विचार करा की पॉईंट किती घरानंतर आलेले, दशांश चिन्ह किती घरानंतर आलेले. घरं उजवीकडून मोजा, आपल्या उजव्या हाताकडून. पहिल्या संख्येत पॉईंट बघा बरं किती घरानंतर आलेला आहे, 1 आणि 1 2 घरानंतर. आणि दुसऱ्या संख्येत किती घरानंतर पॉईंट आलाय बघा बरं, दुसऱ्या संख्येत 1 घरानंतर पॉईंट आलाय. मग पहिल्या संख्येतले 2 घर, दुसऱ्या संख्येतलं 1 घर, म्हणजे 2 आणि 1 3. एकूण किती घरानंतर पॉईंट यायला पाहिजे, पहिलीतले 2 घर, दुसरीतलं 1 घर, 2 आणि 1 3 घर. 3 घरानंतर पॉईंट येईल उजवीकडून डावीकडे. पहिलं घर 3चं, दुसरं नावाचं, तिसरं 4चं, त्यानंतर एक पॉईंट. आपलं उत्तर येतं लक्षात. अशाच पद्धतीने गुणाकार करायचा दशांश पूर्णांकांचा. 0.009 त्याला 0.14 गुणायचं. उत्तराला सुरुवात. प्रश्न लिहिला, गुणाकार करताना पॉईंट नाहीच गृहीत धरा, टिंब नाहीच गृहीत धरा. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तर तुम्हाला डायरेक्ट 9 मिळतील. या पुढच्या शून्यांना काही महत्त्व नाही, डायरेक्ट 9 मिळतील. पुढचे शून्य काही कामाचे नाही. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तुम्हाला मिळाले 9. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तुम्हाला मिळाले 14. 14 ने 9. पॉईंट नाहीच गृहीत धरलं 9. पॉईंट नाहीच गृहीत धरलं 14. 14 ने 9 ला गुणा, 14 नव्हे 26 असेल, 126. किंवा असं करा, 9 चौक 36, 36 6, 5 3, 9 1 9, 9 आणि 3 12 आले 126. पॉईंट किती घरानंतर द्यायचं बघा आता, उजवीकडून घरानंतर. पहिल्या संख्येत किती घरानंतर पॉईंट आले बघा, 1 2 3. दुसऱ्या संख्येत 1 2. एकूण घरं किती झाले, पहिलीतले 3, दुसरीतले 2, 3 आणि 2 5. एकूण किती घरानंतर पॉईंट देणार मग, 5 घरानंतर. पहिलीतले 3, दुसरीतले 2, 3 आणि 2 5 घरं उजवीकडून डावीकडे. पहिलं घर 6चं, दुसरं घर 2चं, तिसरं घर 1चं, चौथं घर झालेलं संख्याच नाही. संख्या नसेल तर 0 ठेवा, संख्या नसेल तर 0 ठेवायचं. चौथं घर 0चं, 5वं घर चालेलं अंकाने म्हणून 0 ठेवा. 5वं घर 0चं. हे पाहिजे, हे 3 आणि हे 2 5. 1 2 3 3 घरं चाललो. चौथं आणि 5वं घर चाललेलं संख्या नव्हते, 0 ठेवून. चौथं 0चं, 5वं 0चं. त्यापुढे पॉईंट, त्यापुढे ठेवलेला अंकाने 0. 0.00126 आपलं उत्तर. अशाच पद्धतीने सगळे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. एकशे 34.14 त्याला गुणायचं 1.5 नाही. दशांश पूर्णांकांचा गुणाकार करताना दिलेल्या संख्येत पॉईंट नाहीच गृहीत धरा. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तर हे मिळतील तुम्हाला 13,414, 13,414. आणि पॉईंट नाहीच गृहीत धरलं तर हे तुम्हाला मिळतील 15. 13,414 ला 15 ने गुणा. 15चा पाढा पाठ असावा. 15 ने अगोदर 4 आला, मग 1 आला, 4 आला, 3 आला, मग 1 आला, पुन्हा 15 ने अगोदर 4 आला गुणा. 15 चौक 60, 60 0, हातचे आले 6,
15 ने एकाला गुणा, 15 एक 15, 15 मध्ये आजचे 6 मिळवा, 15 आणि 6 21, 21शी 1, आजचे आले 2, 15 ने 4 ला गुणा, 15 चौक 60, 60 मध्ये 2 मिळवा, 60 आणि 2 62, 62शी 2, आजचे आले 6, 15 त्रिक 45, 45 मध्ये 6 मिळवा, 45 आणि 6 51, 51शी 1, आजचे आले 5, 15 ने एकाला गुणा, 15 एक 15, 15 आणि 5 20. येतं लक्षात? पॉईंट नाही सगळी धरलं 13/414, पॉईंट नाही सगळी धरलं 15, 15 चौक 60शी 0, आजचे 6, 15 एक 15 आणि 6 21शी 1, आजचे 2, 15 चौक 60 आणि 2 62, 62शी 2, आजचे 6, 15 त्रिक 55 आणि 6 55 आणि 6 51, 51शी 1, आजचे आले 5, 15 एक 15, 15 आणि 5 20. झाला गुणाकार. आता पॉईंट देऊया. पॉईंट किती घरांतर द्यायचा? घर उजवीकडून मोजा, उजव्या हाताकडून. पहिल्या संख्येत 2 घरानंतर पॉईंट आलाय आणि दुसऱ्या संख्येत 1 घरानंतर, म्हणजे हे 2 आणि हे 1, असे एकूण किती घर झाले? 2 आणि 1 3 घर. पॉईंट 3 घरानंतर 3 घर मागून पुढे, पहिलं दुसरं तिसरं, त्यानंतर एक पॉईंट. येतं लक्षामध्ये? असेच कोणतेही गुणाकार तुम्हाला करायचे. 76.08, त्याला गुणायचं आहे तुम्हाला 0.013 0.013 गुणूया. गुणाकार करताना पॉईंट नाही सगळी धरा. 7608, हा मधला शून्य विचार घ्यायचा, त्याला नाही सोडायचं. पॉईंट नाही सगळी धरलं तर 7608, आणि पॉईंट नाही सगळी धरलं तर हा डायरेक्ट 13, पुढचे शून्य काही कामाचे नाही, 13. मग 7608 ला 13 ने गुण, पाडेपाठ असावे. बाण केले बघा मी. 13 ने अगोदर 8 ला गुणा, मग 0 ला, मग 6 ला, मग 7 ला. ठीक आहे. 13 ने अगोदर 8 ला गुणा, 13 8 104, 104शी 4, आजचे आले 10. 13 0 0, शून्यामध्ये आजचे 10 मिळवले तर 10, शून्यात एका 10, 10शी 0, आजचा आला 1, आजचा 1 घ्या. 13 ने 6 ला गुणा, 13 7 78, 78 आणि 1 79, 79शी 9, 79शी 9, आजचे आले 7, आजचे 7 आहे ना. 13 साठी 91, 13 साठी 91, 91 मध्ये 7 मिळवा तर 91 आणि 7 98. झाला गुणाकार. 13 8 104, 4 आजचे 10, 13 0 0 0 अधिक 10 10शी 0, आजचा आला 1, 13 7 78 आणि 79शी 9, आजचे 7, आणि 23 7 91, 91 आणि 7 98. गुणाकार झाला. पॉईंट द्या. किती घरानंतर? उजवीकडून घर मोजा. पहिल्या संख्येतले 2 घर, दुसऱ्या संख्येतले 3 घर, हे 2 आणि हे 3, 2 आणि 3 5, एकूण किती घरानंतर पॉईंट येईल? 5 घर. उजवीकडून डावीकडे 5 घर, उजवीकडून डावीकडे, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं, त्यानंतर एक पॉईंट, त्यापुढे ठेवायला अंक नाही म्हणून 0. आपलं उत्तर. असे सगळे उदाहरण तुम्हाला सोडवायचे पण 0.0007, त्याला बनायचं आहे 0.0011. काही गुणाकार विचार करा. या शून्याला बिलकुल घाबरायचं नाही, काही फार टेन्शनचं काम नाही. नियम लक्षात ठेवायचा. नियम काय?
दशांश पूर्णांकांचा गुणाकार करताना पॉईंट नाहीच गृहीत धरा, टिंब नाहीच गृहीत धरा. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तर तुम्हाला पुढचे शून्य काही कामाचे नाही, डायरेक्ट 7 बोला, 7 मिळतील. पॉईंट नाहीच गृहीत धरलं तर तुम्हाला डायरेक्ट 11 मिळतील. पॉईंट नाहीच गृहीत धरलं 7, पॉईंट नाहीच गृहीत धरलं 11, 11 आणि 7 ला गुणा, 11 7 77, 11 7 77. आता पॉईंट किती घरांचा दिला पाहिजे, उजवीकडून घरं मोजा. 1 2 3 4 5, पहिलीतले 5, दुसरी 1 2 3 4 4, 5 आणि 4 9, 9 घरं उजवीकडून डावीकडे, 9 घरं, हे 5 आणि हे 4, 5 आणि 4 9 घरं उजवीकडून डावीकडे, बघा 9 घरं. पहिलं, दुसरं, तिसरं दावेला अंकाने 0, चौथं 0, पाचवं 0, सहावं 0, सातवं 0, आठवं 0, नववं 0, पॉईंट त्यापुढे ठेवायला अंकाने 0. अशा पद्धतीने आपलं उत्तर येतं लक्षात. मग दशांश पूर्णांकांचा कसं गुणाकार करायचा झाला तर कसा करतात ते. मग मोठ्या जरी संख्या आल्या ना तरी सुद्धा हा गुणाकार याचप्रमाणे येईल. एखादा मोठं उदाहरण घेऊया पाहिजे तर आपण, बरोबर आहे, 75.9 आणि त्याला गुणायचं आहे 8.4, मोठा गुणाकार. पॉईंट नाही चुकी जरा 759, पॉईंट नाही चुकी जरा 84, 84चा पाठ आपल्याला काही येत नाही, गुणाकार तर करायचा आहे. मग कसा मोठा गुणाकार कसा करावा ते आपण मागे बघितलंय उभ्या मांडणीने. गुणाकार करताना पॉईंट नाही चुकी धरा, पॉईंट नाही चुकी धरलं तुम्हाला मिळते 759. त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येत पण पॉईंट नाही गृहीत धरा, तुम्हाला मिळतील 84. दशांश पूर्णांकांच्या गुणाकारामध्ये पॉईंट नाही गृहीत धरायचं, 759 पॉईंट नाही गृहीत धरायचं, 84 करा गुणाकार, 84 मध्ये एकक 4, दशक 8 करा गुणाकार. मागे सांगितलं तसं अगोदर एककच्या 4ने गुणायचं, बाण केलाय तसं, आधी एककच्या 9ला, मग दशकच्या 5ला, मग शतकच्या 7ला करा गुणाकार. 4 9 36, 36 6, हातचे आले 3, 4 9 36, 36 6, हातचे आले 3, 4 आणि 5 आला, 4 पंचे 20, 20 आणि 3 23, 23 3, हातचे आले 2, 4 7 28, 28 आणि 2 30. एककने गुणून झालं, एकक संपला, एककच्या खाली फुली, दशककडे वाटचाल. दशकच्या 8ने गुणा, दशकच्या 8ने, हे का बाण करतो मी त्याप्रमाणे, दशकच्या 8ने आधी एककच्या 9ला, मग 5ला, मग 7ला गुणा. 8 9 72, 72शी 2, हातचे आले 7, 8 पंचे 40, 40 आणि 7 47, 47शी 7, हातचे आले 4, 8 7 56, 56 आणि 4 60. झाला गुणाकार. बघा ना, 4 9 36, 7 3, 4 25 आणि 3 23 3, हातचे 2, 4 7 8 2 30. एककने गुणून झाले, एकक आणि पुढे दशकडे वाटचाल. दशकच्या 8ने गुणलं, 8 9 72शी 2, हातचे 7, 8 पंचे 40, 40 आणि 7 47शी 7, हातचे 4, 8 7 56 आणि 4 60. झालं. बेरीज करा यांची आता. 6 मध्ये मिळवायला काहीच नाही, म्हणून 6 जसाच्या तसा. 3 आणि 2 5, शून्य कसे ते फरक पडत नाही, संख्या तशी. 0 अधिक 7 7, 3 अधिक 0 3, 606. मग आता आपलं उत्तर लिहूया आपण 75.9 आणि 8.4. गुणाकार किती आला आहे तुमचा 63,756. आता या गुणाकारामध्ये पॉईंट द्यायचा बाकी, दशांश चिन्ह किती घरानंतर देणार पॉईंट. पहिल्या संख्येत बघा बरं किती घरानंतर पॉईंट आलं. पहिल्या संख्येत 1 घर, दुसऱ्या संख्येत 1 घर,
एक आणि एक 2 घरं. किती घरांचा पॉईंट द्यायचा? एक आणि एक 2 घरं. मागून पुढे उजवीकडून डावीकडे. हे पहा उत्तरामध्ये पहिलं घर, दुसरं घर, त्यानंतर एक पॉईंट. येतं लक्षात दशांश अपूर्णांकांचा छोटा किंवा मोठा गुणाकार आला तरी कसं करतात? मग या टाईपचे काही उदाहरणं मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. तो होमवर्क तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करायचा. आधी हे उदाहरणं नीट समजावून घ्यायचे. हे सगळे उदाहरणं समजावून घेतले की आपल्या क्लासच्या वहीत लिहून घ्यायचे. क्लासच्या वहीत लिहून घेतले हे सगळे उदाहरणं की मग होमवर्क आपल्या वहीमध्ये सोडवायचा आणि नेहमीप्रमाणे फोटो काढून व्हॉट्सअपला मला पाठवायचा. ठीक आहे. तर मग आता होमवर्कमध्ये आपण काही उदाहरणं देऊया. बघ होमवर्कची ही काही उदाहरणं दिलेली आहेत. ही होमवर्कची उदाहरणं तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायची आहेत आणि नेहमीप्रमाणे व्हॉट्सअपला मला टाकायची आहे. मग आता ही जी उदाहरणं आपण सोडवली ती नीट समजावून घ्या. आजपर्यंत बेसिक जे काही शिकवलेलं आहे ते प्रत्येकाने व्यवस्थितपणे समजावून घेऊन आपल्या गणित भाग 1च्या म्हणजे बीजगणिताच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आणि या बेसिकमध्ये कुठेही शंका अडचणी असल्यास मला विचारायचे आहेत. फोन करून विचारा किंवा व्हॉट्सअपवर कमेंट्समध्ये तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे विचारू शकता. ठीक आहे. मग आता हा होमवर्क इतका सोडवायचा. मग आपण पुढचा भाग जो आहे भागाकार तो पुढच्या तासात बघू. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.